पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळाला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुंबईतील प्रभादेव येथील रवींद्र नाट्य मंदिरात राष्ट्र निर्माणाची वचनपूर्ती या विशेष संग्राह्य अंकाचं प्रकाशन करण्यात आले। या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने केलेल्या प्रगतीचा गौरव केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी यांनी मागील 12 वर्षात भारताचा चेहरा मोहरा बदलला असून देशाला स्वाभिमानाने जगासमोर उभं केल्याचं सांगितलं। मेक इन इंडिया आणि मेक फॉर वर्ल्ड यांसारख्या उपक्रमांमुळे भारत जागतिक अर्थव्यवस्थेत प्रभावी राष्ट्र म्हणून उदयास आलाय। पूर्वी याचक राष्ट्र म्हणून पाहिल्या जाणाऱ्या भारताला जागतिक महासत्ता बनवण्याचं काम मोदी यांनी केले असल्याचंही त्यांनी सांगितलं। फडणवीस यांनी उज्ज्वला गॅस योजना, हर घर शौचालय यांसारख्या योजनांमुळे तळागाळातील नागरिकांना थेट लाभ मिळाल्याचंही सांगितलं। गेल्या 10 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले असून भारताचा GDP 103 लाख कोटींवरून 357 लाख कोटींपर्यंत पोहोचल्याचंही त्यांनी नमूद केलं। महाराष्ट्राचा ही GDP 13 लाख कोटींवरून 54 लाख कोटींपर्यंत वाढल्याचा त्यांनी दावा केला। तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळाला राष्ट्र निर्माणाचा सुवर्णकाळ संबोधलं। डिजिटल इंडिया, महिला सक्षमीकरण, पारदर्शक शासन व्यवस्था आणि गरीब कल्याणकारी योजनांमुळे सामान्य नागरिकांच्या आयुष्यात मोठा बदल घडल्याचंही त्यांनी सांगितलं। राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती हा विशेष अंक नव्या भारताच्या परिवर्तनाचा ऐतिहासिक दस्तावेज असल्याचंही त्यांनी नमूद केलं। आज मोदीजींच्या 12 वर्षाच्या कार्यकाळाला या इकडे तपपूर्तीचा एक कार्यक्रम मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये आयोजित केलेला आहे। माननीय चव्हाण साहेब आमचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष यांच्या संकल्पनेतनं तपपूर्ती हा जो एक पुस्तक आहे याच्यामध्ये मोदीजींच्या 12 वर्षाचं जे कार्य आहे ते त्या पुस्तकामध्ये मांडण्याचं काम झालेलं आहे। माननीय फडणवीस साहेबांच्या हस्ते या पुस्तकाचं अनावरण झालंय। निश्चितपणे या देशाला आपण बघतोय की या जगाच्या पाठीवरती एक उच्चस्थानी नेण्याचं काम मोदीजींच्या माध्यमाने सुरू आहे। आपण चौथ्या इकॉनॉमी पासून आज आपण तिसरी इकॉनॉमी पर्यंत आलोय आणि आज अनेक गोष्टी हे आपण फक्त मॅन्युफॅक्चरच नाही करत तर आपण एक्सपोर्टही करतोय, हेही आपण या कार्यकाळात बघितलं। आणि कोविड सारखं जे एक वैश्विक संकट होतं याच्यामध्येही भारताने खऱ्या अर्थाने जगाला दिशा दाखवली। आजही अनेक ठिकाणी युद्धामुळे परिस्थिती बिकट झालेली असतानाही भारत हा सर्वच दृष्टिकोनाने सक्षमपणे उभा आहे। हे खरं तर मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये झालेलं कार्य आणि त्याचबरोबर सबका साथ सबका विकास या दृष्टिकोनाने ज्यावेळेस सरकार काम करतंय त्याच्यामुळे या सगळ्या अचिव्हमेंट्स पूर्ण होत आहेत हे आपल्याला बघायला भेटते। त्याच अनुषंगाने आज या कार्यक्रमामध्ये या पुस्तकामध्ये या सगळ्या गोष्टी मांडण्याचा आम्ही सगळ्यांनी खऱ्या अर्थाने माननीय चव्हाण साहेबांच्या या संकल्पनेच्या माध्यमाने प्रयत्न झालेला आहे।